हाय एव्हरीवन, आय एम पूजा. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण इथे खूप छान अशी नथ पाहिली असेल. इथे चंद्रकोर नथ आपण केलेली आहे. तर ही कशी बनवायची आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे आपण चंद्रकोर घेतलेली आहे. आपण इथे एडी स्टोन्समध्ये ही केलेली आहे. त्यानंतर हे रेड ग्रीन असे आपण इथे छान असे एडी स्टोन घेतलेले आहेत, एडी बॉल घेतलेले आहेत, घुंगरू मणी घेतलेले आहेत आणि आपण पानशेतचा इथं एडी स्टोनच घेतलेला आहे. तर आपण इथे तारेची नथ करणार आहोत, जी की आपण इथे 22 केज तार यूज करणार आहोत. आपल्याला ऑर्डरनुसार आपण इथे तार करायचे आहे. म्हणजे प्रेस नथसाठी आपण 18 केज आणि तारेच्या नथसाठी आपण 22 आणि 24 केज इथे यूज करत आहोत. तर मी आता 22 केज तार यूज करत आहे. तर प्रॉपर माप आपल्याला असं घ्यायचं आहे. आपल्या मधल्या रेषेबरोबर बोटाचं जे मधलं रेष आहे तिथपर्यंत हे माप घेऊन आपल्याला इथे तार कट करायचे आहे. त्यानंतर आपण इथे तारेची नथ करत आहोत. त्यासाठी आपल्याला मधोमध प्रॉपर असं आपल्याला आपली 0.3 mm ची तार लॉक करून घ्यायची आहे. आपण सर्कलमध्ये ही तार लॉक करणार आहोत, प्रॉपर पकडून करणार आहोत. त्यानंतर इथे आपण आपलं कुंदन घेतलेलं आहे, पिंक कलरचं आहे हे. तर याच्यामध्ये आपण बघा हे अशा पद्धतीने व्यवस्थित असं हे जे स्टोन आहे, एडी स्टोन आहे, तो आपण प्रॉपर असं धरून लॉक करणार आहोत. हे आपण तारेमधून पास नाही करू शकत, कारण ह्याचे जे होल्स आहेत ते खूप बारीक आहेत, स्मॉल आहेत. त्याच्यामुळे आपल्याला हे वरच्यावर लॉक करायचं आहे. जर बारीक असेल तर आपण ते मोठे असतील तर आपण तारेमध्ये डायरेक्टली लॉक करू शकतो, बट बारीक असेल तर आपल्याला ते वरतूनच लॉक करावे लागतील. तर आपण प्रॉपर तसं लॉक करत आहोत. तर 3 वेळा आपण हे लॉक करणार आहोत. तुम्ही जर पाहिलं असेल खूप छान हे नथ ब्राईट होते. आपल्याला ही एडी स्टोनमध्येच नथ करायची आहे. हे प्रॉपर एडी स्टोन आहेत सगळे, सो त्यानुसारच आपल्याला पूर्ण नथ डिझाईन करायची आहे. तर मी एकदा वरून खाली, खालून वरती आणि पुन्हा वरून खाली प्रॉपर असे लॉक करत आहेत, कारण की आपण वरच्या वर लॉक करत आहोत. त्याच्यामुळे हे जे स्टोन आहे तो हलण्याचे खूप चान्सेस असतात. त्याच्यामुळे जर आपण प्रॉपर लॉक केले तर ते व्यवस्थित बसतात. तर तीच प्रोसेस आपण इथे आता करत आहोत. त्यानंतर आपण इथे एंडिंगला नेहमी सर्कल करून आपली नेक्स्ट प्रोसेसला सुरुवात करायची. तर नेक्स्ट प्रोसेस अशी असेल की आपल्याला आपली चंद्रकोर टाकायची आहे. तर ती व्यवस्थित ॲडजस्टेबल आपण इथे करून घेणार आहोत. प्रॉपर अशी ॲडजस्ट केल्यानंतर ती देखील आपल्याला तारेमध्ये लॉक करायची आहे. तर एडी स्टोन चंद्रकोर ही खूप मोठी आहे. त्याच्यामुळे तिला लॉक करण्यासाठी आपल्याला 4 ते 5 वेळा तरी ही प्रोसेस करावी लागणार आहे. तर लॉक कशी करायची ही प्रोसेस मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर ही प्रोसेस अशी आहे की पहिल्यांदा आपण सेपरेटली चंद्रकोर लॉक करत आहोत. एकदा तार वरतून खाली घेतलेली आहे, त्यानंतर आपण सर्कल करून पुन्हा तार पास करणार आहोत. तर पास करताना कसं करायचं आहे आपल्याला, तर एडी स्टोन चंद्रकोर विथ वरचा जो पिंक आपला आहे त्याच्यामध्ये देखील आपल्याला हे लॉक करायचे आहे. अशी ही प्रोसेस 3 ते 4 वेळा लॉक केलेली आहे. मी ते ऑलरेडी लॉक केलेली आहे. एक साथ दोन्ही स्टोन आपण इथे लॉक केलेले आहेत. त्याच्यानंतर आपली नेक्स्ट प्रोसेस इथे येणार आहे, जे की आपला ग्रीन कुंदन आहे. ते आपल्याला हे असं ठेवायचं एडी स्टोन आहे. तो देखील आपल्याला वरच्यावर लॉक करायचा आहे, कारण त्याचे कुंदनचे होल्स खूप बारीक आहेत, कारण की ते एडी स्टोन्समध्ये आहेत. त्याच्यामुळे त्याचे होल्स बारीक आहेत. त्याच्यामुळे आपण पातळ तारेमध्ये जी की आपली 0.3 mm तार आहे त्याच्यामधून आपण हे लॉक करणार आहोत. तर तुम्ही बघत असाल आपण व्यवस्थित तार टाकत आहोत. तार टाकून थोडासा प्रॉब्लेम होतो आहे, बट आपण ती व्यवस्थित समोरासमोर लॉक करणार आहोत. तिरका हा स्टोन लॉक करायचा आहे, त्याच्यामुळे हा आपण तिरका धरलेला आहे, जो की बाहेरच्या दिशेने ड्रॉप शेप येणार आहे अशा पद्धतीने. सो तारेवरती पकडताना व्यवस्थित आपण आपल्या लेफ्ट हँडमध्ये देखील कुंदन एडी स्टोन व्यवस्थित पकडायचा आहे. आणि एकदा आपण खाली लॉक केला, पुन्हा आपल्याला वर जायचं आहे. तर ही पण प्रोसेस सेम असणार आहे. जसं की आपण चंद्रकोर विथ पिंक एडी स्टोन लॉक केला आहे, तसंच आपल्याला ग्रीन विथ चंद्रकोर असं एकमेकांमध्ये जर अटॅच केली तर ती नथ जवळजवळ आपल्याला व्यवस्थित प्रॉपर लॉक होते. एकमेकांच्या स्टोनसोबत ही लॉक होते, कारण की ही नथ खूप हेवी आहे. त्याच्यामुळे आपल्याला ह्याचं वर्क डिझाईन करताना व्यवस्थित लॉक करणं गरजेचं आहे. जर आपण सिम्पली सेपरेटली लॉक केलं तर हे स्टोन्स निघू शकतात. त्यामुळे सो मी चंद्रकोरमधून देखील तार काढून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण इथे आपले जे की घुंगरू आहेत, गोल्डन घुंगरू बीड्स आहेत, हे घुंगरू बीड्स आहेत, गोल्डन आहेत. हे प्रॉपर गोल्डन आहेत. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे येतात, ज्याच्यामध्ये एक प्रकार असा असतो की जो काही टाईम नंतर ब्लॅक होतो. तर आपल्याला व्यवस्थित मटेरियल घेताना आपण प्रॉपर असे हे घुंगरू बीड्स घ्यायचे आहेत, जे की फुल ऑफ गोल्डन असतील. तर ते आपण सेपरेटली तारेमध्ये पकडून आपल्या 22 केज तारेवरती इथे सर्कल करणार आहोत. सर्कल करताना प्रॉपर सर्कल केल्यानंतर आपण ते आपल्या चंद्रकोरमध्ये टाकून घेणार आहोत, कारण की जी शेजारी डिझाईन आहे किंवा आधी नंतर डिझाईन आहे त्यांच्यामध्ये हे डिझाईन्स लॉक करणं, जे की आपण साईड बीड्स लॉक करतो, साईड एडी स्टोन, लॉरियल्स, अदर ज्या गोष्टी असतात त्या लॉक करताना आपल्याला इझिली लॉक होणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण इथे एडी बॉल टाकणार आहोत, जो की आपण
चंद्रकोर आणि घुंगरूच्या अशा टाईप्समध्ये पकडून एकदा एक सर्कल करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण इथे आपल्या ग्रीनमध्ये टाकणार आहोत. जसं आपल्याला ॲडजस्टेबल होईल, जसं की आपल्याला वाटेल की हां इथे परफेक्टली लॉक झालं आहे, त्यानुसार आपण इथे प्रोसेस लॉक करायची आहे. तर सर्कल करताना प्रॉपर सर्कल केल्यानंतर मी ते ग्रीनमध्ये टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित आपला बघा एडी बॉल हा लॉक झालेला आहे. आपण 2 ते 3 वेळा नक्की लॉक करू शकतो आपल्या कॉन्फिडन्सनुसार. तर हे बघा इथे मी सेकंड थर्ड लॉक करत आहे. सो ग्रीन हा व्यवस्थित लॉक होणं गरजेचं आहे, कारण वरचे हे लॉक झाले आहेत. ग्रीनला आता आपल्याला देन मोठा पानशेप आपण इथे लावणार आहोत, तो देखील व्यवस्थित असा बसणं गरजेचं आहे. सो इथे व्यवस्थित लॉकिंग प्रोसेस झाली आहे. तुम्ही पाहिलं असेल मी तारा भरपूर वेळा इथे टाकलेल्या आहेत. सो त्याचं रिझन हेच आहे, इथे आपण प्रेस नथ नाही करते, आपण ताराची नथ करत आहोत. ती पातळ असते, त्याच्यामुळे त्याच्यावरती लॉक करण्याची प्रोसेस ही खूप वेगळी असते आणि डिफिकल्ट असते. सो ती करणं इम्पॉर्टंट आहे. तर इथे आपण पानशेप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये देखील आपण तारा पास करून घेतलेल्या आहेत. ही देखील वरच्यावर बसणार आहे, कारण याचे होल्स देखील बारीक आहेत. ते प्रॉपर रेडी स्टोन्स आहेत, त्याच्यामुळे त्यांचे होल्स हे बारीक असतात. तर इथे आपण बघा व्यवस्थित असं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर व्यवस्थित पकडून आपल्या लेफ्ट हँडमध्ये आपण छानपैकी आपले कुठलाही कुंदन स्टोन असो तो व्यवस्थित पकडणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण इथे उजव्या हाताने आपण इथे तार व्यवस्थित टर्न केल्यानंतर आपल्याला पुन्हा ही प्रोसेस देखील सेम असणार आहे. 3 ते 4 वेळा लॉक करणं गरजेचं आहे. जेवढे एडी स्टोन मोठे असतील तेवढं त्याला जे क्रॉसमध्ये लॉक करणं गरजेचं आहे. तर हे सिंगल लॉक झालं आहे. त्यानंतर मी पुन्हा हा ग्रीनसोबत देखील लॉक करणार आहे, जो की आता आपण घुंगरू बीड्स टाकून त्यानंतर ग्रीनमध्ये टाकून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये शूट झालं नसेल तरी ते आपण लॉक करणं गरजेचं आहे इथे. सो इथे प्रॉपर सर्कल मी इथे करणार आहे. त्याच्यानंतर आपण ग्रीनमध्ये टाकून घेणार आहोत. सेम जसं की आपण मगाशी चंद्रकोरसोबत लॉकिंग प्रोसेस केली, तीच प्रोसेस आपल्याला इथं कम्प्लिटली कंटिन्यू करायची आहे. तर हे बघा व्यवस्थित एकदम छान असं परफेक्ट झालेलं आहे. त्यानंतर आपण पुन्हा पानशेपमध्ये तार टाकत आहोत. पानशेप देखील आपल्याला क्रॉसमध्ये लॉक करणं गरजेचं आहे, कारण की त्याचा शेप मोठा आहे, त्याच्यामुळं त्याला क्रॉसिंगमध्ये लॉक केलं तर ते खूप परफेक्टली लॉक होतं. नंतर आपण आपले जे की कुंदन आहेत किंवा एडी स्टोन्स आहेत ते आपण हलवून बघायचे आहेत. जर ते हलले तर आपल्याला प्रॉपर लॉक करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण 3 ते 4 वेळा नक्की लॉक करावे. जेव्हा आपण ताराची नथ करतो तेव्हा ही प्रोसेस करणं खूप इम्पॉर्टंट असतं, कारण तार ही पातळ असते. सो त्याच्यामुळे देन आपण तुम्ही पाहिलं असेल मी अजून देखील तीच प्रोसेस करत आहे. त्यानंतर लास्टची प्रोसेस अशी असणार आहे की आपण एडी बॉल टाकणार आहोत, जो की ह्या नथीला खूप छान असा सूट होतो. ही ट्रेंडिंग नथ आहे. त्याची डिझाईन कशी करायची हा तुम्हाला प्रश्न पडला असेल, त्याच्यामुळे मी इथे डिझाईन करून टाकलेली आहे. आणि ह्या नथींच्या ऑर्डर देखील खूप असतात. सो अशा पद्धतीने केलं. ही तारेची नथ आहे. प्रेस नथसाठी इझी प्रोसेस आहे, सेम प्रोसेस आहे. प्रेस नथसाठी आपल्याला वरतून तारेच्या स्टार्टिंग पॉईंटपासून स्टार्ट करायचं असतं आणि तारेच्या नथीसाठी आपल्याला मिडलपासून स्टार्ट करायचं असतं. सो इथे झालेलं आहे. त्यानंतर एडी बॉल आपण टाकणार आहोत, जो की आपण पातळ तारेमध्ये देखील टाकणार आहोत आणि आपल्या 22 स्केच तारेमध्ये देखील टाकणार आहोत. सो प्रॉपर पुन्हा लेफ्ट हँडमध्ये व्यवस्थित टाईट पकडून आपल्याला इथे सर्कल करायचे आहेत. सर्कल खूप सारे करायचे आहेत, कारण की एडी बॉल हा बाहेर निघू शकतो यासाठी. तर इथे मी सर्कल टाईटली करत आहे. त्याच्यानंतर इथे एंडिंग प्रोसेस आहे, त्याच्यामुळे आपण इथे तार टर्न केल्यानंतर एडी बॉल हा आपोआप लॉक होऊ शकतो. सो त्याच्यामुळे ती प्रोसेस आपण इथे स्टॉप करणार आहोत. नाहीतर आपल्याला इथे बारका बीड्स लावून ही प्रोसेस एंडिंग करावी लागली असती. त्याचा शॉर्टकट्स आहे. तर तार इथे कट केल्यानंतर आपण इथे बघायचं आहे की लूप तयार कसा करायचा आहे, टर्न कसं करायचं आहे. काहींना प्रॉब्लेम होतो, टर्न कसा करता येत नाही. सो इझिली आहे. आपण आपल्या पकडने इथे व्यवस्थित 2 ते 3 वेळा असं टर्न करणार आहोत. शेप व्यवस्थित टर्निंगचाच येणं गरजेचं आहे. दाबून घेणार आहोत व्यवस्थित आणि थोडंसं असं उभं टोक करणार आहोत. त्यानंतर आपण ही तार अशी टाकून घेणार आहोत आणि जर आपल्याला तार एक्स्ट्रा वाटली तर ती आपण आपल्या पकडने इथे कट करणार आहोत. डिपेंड आहे कोणाला कसे हवे, मोठे हवे, स्मॉल हवे, त्यानुसार आपण अजूनही स्मॉल नथ करू शकतो. तर चंद्रकोर डिझाईनचा हा आहे फायनल लुक. ही नथ कशी वाटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही ट्राय केले असेल तर हेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग माय धिस व्हिडिओ.